रामकृष्ण हरे. महायोग पेठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पंढरीची वारी होईन भिकारी. महाराज म्हणतात मी भिकारी होईल. कुठला भिकारी? कोणाचा भिकारी? कसला भिकारी? पंढरीचा वारकरी पताका हातात घेईन आणि पंढरीचा वारकरी होईन. काही लोक त्याला भिकारी समजत असतील, पण मी तसा भिकारी झालो तरी हरकत नाही, होईन. कारण माझा हाच नियम आहे. हाचे माझा नियम धर्म. वारकरी होणं हाच माझा नियम आहे, हाच माझा धर्म आहे, म्हणजे आचारसंहिता आहे. हाच माझे नियम आहेत. जे अनेक प्रकारचे नियम असतात ना, तर वारकरी होऊन भिकारी होऊन वारकरी होईल. पण बाकीचं काय करण्याची मला गरज नाही. आणखीन काय करील मी? मुखी विठोबाचे नाम, मुखाने विठोबाचं नाम घेईल. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हेचे माझे उपासना. उपासना म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान. त्रिकांड वै वेदा. वेदामध्ये 3 कांड सांगितलेत, पण हे सगळे मला करायची काही गरज नाही. हीच माझी उपासना आहे. काय? पंढरीचा वारकरी होणार. हेची माझी उपासना लागे संतांच्या चरणा. संतांच्या चरणाला मी लागणार, मला सत्संगती घडेल, हीच माझी उपासना आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे देवा देवा हीच माझी भोळी सेवा. हाचे माझा नियम धर्म. तुकाराम महाराज म्हणतात, तो का म्हणे देवा, म्हणजे देवाशी संवाद करतायत, देवाशी बोलतायत. देवा हीच माझी भोळी सेवा आहे. म्हणजे तुकाराम महाराज आणि देवाचा हा संवाद असणारा अभंग आहे. या अभंगावरून असं दिसतंय. कारण तुका म्हणे देवा, देवाला म्हणताय तुकाराम महाराज, आणि माझी भोळी सेवा आहे. कारण सेवा, जो सेव्य आहे, पांडुरंग पुढे उभा आहे, तर त्याला बळीजावपणा नाही दाखवता येणार. तर माझी भोळी सेवा आहे देवा, पावन करून घे. असं नम्रता असावी लागते भक्तामध्ये. आणि जो भिकारी असतो ना, तर त्याच्यामध्येही पण नम्रता असावी लागते. हे माय वाढे माय, असं करूनच ते आपली भीक मागावी लागते. तसं अगोदर, कारण भिकारी शब्द महाराजांनी वापरलेला आहे. तर आणि भोळी सेवा आहे माझी, हे तो पावन करून घे पांडुरंगा. म्हणून नम्रतेने तर मग तो देव आपली सेवा पावन करून घेतो आणि त्यामुळे आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज भिकारी होईन, पण पंढरीचा वारकरी होईन. देवाने सांगितलं, म्हणले असतील देव की तू भिकारी होशील, वारी करणं देव धर्म करणं जरा कमी कर. तेव्हा तुकाराम महाराज देवाला सांगतायत की काय नाही, पंढरीचा वारकरी होऊन भिकारी होईन, पण पंढरीचा वारकरी होईन, असं देवाला ठासून 4 चरणामध्ये सांगितले. कारण शेवटच्या चरणामध्ये तसा भाव आहे. तो का म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. देवा हे संबोधन आहे. देवा माझी भोळी सेवा आहे, पावन करून घे. तेव्हा अशी सेवा वारकरी होऊन केली तर माणसाचं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही, खात्री आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. एथ मोक्ष आहे आयता श्रवणाची माझी. ज्या 9 प्रकारची भक्ती आहे ना, त्याच्यामध्ये पहिला नंबर श्रवण भक्तीचा आहे. म्हणजे ऐकणं ही सुद्धा भक्ती आहे, हे सुद्धा पुण्य आहे. रामकृष्ण हरी.